माझं नाव प्रवीण बालाराम म्हात्रे. मी आता सध्या अकाउंट्स फील्डमध्ये CA कडे काम करतो ॲज अ GST प्रॅक्टिशनर. मी 2 वर्षापूर्वी ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंटमध्ये इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करायचो, पण या 1 वर्षाच्या अगोदर मी इक्विटी आपलं ऑप्शनमध्ये स्टार्ट केलं. जे माझे काही इक्विटी मध्ये जे अमाऊंट बॅलन्स होती त्याला मी प्लेज केलेलं आणि त्या थ्रू मी ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करत होतो. पण ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करता करता असं झालं की माझे लॉसेस वाढायला लागले. लॉसेस वाढण्याचं कारण हे की मी रँडम ट्रेडिंग करायचो, स्टॉप लॉस नाही लावायचो, त्याच्यामुळे ते रँडमली लॉस होत गेले. आणि हे माहिती नव्हतं की थिटा काय असतो, गॅमा काय असतो, आपला टाईम डिके होतो, त्याच्यामुळे जो आपला टार्गेटपर्यंत येणारी अमाऊंट असते ती पण लॉसमध्ये टाईम थिटा डिकेमुळे होते. हे काही माहिती नव्हतं आम्हाला त्यावेळेला. आत्ता जेव्हापासून क्लास अटेंड केलेले आहेत तर तेव्हापासून असं समजलं की ऑप्शन ट्रेडिंग किती करायचं आणि किती नाही करायचं. ऑप्शन ट्रेडिंग जे आपण करतो ते आपल्यासाठी ॲक्च्युली घातक आहे. म्हणजे ऑप्शन ट्रेडिंगने आपला पैसा लूजच होणार आहे. ऑप्शन सेलिंग जेव्हा करणार म्हणजे त्याच्यामध्ये कॅपिटल लागतो, पण जो कॅपिटल लागणार आहे तो आपल्याला पहिले इक्विटीमधून जनरेट करायचा आहे. तो कॅपिटल जनरेट करण्यासाठी सरांनी असं सांगितलेलं की एक टार्गेट दिलेलं की एक 5 पॉईंट सांगितलेले आहेत, त्याच्यामध्ये पंचसूत्री असं सरांनी नाव दिलेलं आहे. त्या थ्रू जर आपण ट्रेड घेतले तर आपल्याला लॉस होण्याचे चान्सेस मोस्टली कमी आहेत. मी पहिले असं क्लास वगैरे काही लावले नव्हतं. मी ऑनलाईनच ट्रेडिंग बघत होतो यूट्यूबवर. पण मला असं एकदा फेसबुक सर्च करता करता आपल्या क्लासचं की सर्च केलं. त्याच्यानंतर मी इकडं आलो, मॅडमांशी बोललो, सरांशी बोललो, श्रीधर सरांशी. तेव्हा मला समजलं की ॲक्च्युली आपण क्लास न करता जे ट्रेडिंग करत होतो त्याच्यामुळे आपण भरपूर लॉस गेलो. आणि इथे क्लास लावल्यानंतर असं समजलं की स्टॉप लॉस लावायचा असतो, त्याच्यानंतर रिस्क रिवॉर्ड रेशिओ घ्यायचा असतो, त्याच्यानंतर रिस्क मॅनेजमेंट काय असते, ह्या गोष्टी इथे येऊन समजल्या. आणि जर ते आपण स्ट्रिक्टली फॉलो केलं तर आपण प्रॉफिटेबल ट्रेडर बनणारच आहोत. जर तुम्हाला ट्रेडिंगमध्ये करिअर करायचंच आहे आणि तुम्ही एखादा जॉब वगैरे करत असाल, जर तुम्हाला ट्रेडिंगमध्ये फुल टाईम करिअर करायचं असेल तर तुम्ही रँडम ट्रेडिंग किंवा यूट्यूबवर बघून असं ट्रेडिंग नका करू. तुम्ही एक ऑफलाईन क्लास जॉईन करा. आपल्या घनसोलीमध्ये श्रीधर सरांचं क्लास आहे, तुम्ही तिथं व्हिजिट करू शकता, त्यांचं सेमिनार ऐकू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला समजेल की एक्झॅक्ट क्लास जॉईन करायचं की नाही. आम्ही जे क्लास जॉईन केलं आम्हाला असं कॉन्फिडन्स आहे की आम्ही एक आता प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकतो. सरांनी आम्हाला 30,000 पासून 30 लाखपर्यंत जो एक हे चार्ट दिलेला आहे, त्याच्यामध्ये आता आम्हाला असं कॉन्फिडन्स आहे की आम्ही ट्रेड करताना ते लूज नाही होणार, आम्ही त्या टार्गेटपर्यंत पोचणारच आहोत. आणि आपण जर क्लास शेवटी 2 महिन्याचा आहे, पण दुसऱ्या क्लासमध्ये जर तुम्ही बघाल ऑनलाईन वगैरे घेतला तर त्याच्यामध्ये नंतर जे आफ्टर म्हणजे हे असतो की कोलॅबोरेशन, ते दुसरीकडे नाही होत. सरांनी आम्हाला असं कॉन्फिडन्स दिलेलं आहे की मी 1 वर्षापर्यंत तुमच्या सोबतच आहे. And that too minimum. No. Okay. This relationship will last long. Okay, Yes. till our last breath. But 1 वर्षापर्यंत का बरं? कारण ती एक जर्नी असते की तुम्हाला बोर्ड धरून तिथंपर्यंत नेऊन सोडायचं आहे की तुमचे अकाउंट साईज जी 30,000 पासून 10 लाखपर्यंत किंवा 30,000 पासून 30 लाखपर्यंत आपण जे जर्नी कंप्लीट करतोय, ते जर्नी कंप्लिशन नंतर प्रोबॅबिलिटी इज व्हेरी मच हाय की माझ्या सपोर्टची तुम्हाला गरज नाही लागणार. कारण तोपर्यंत तुमची ट्रेडिंग सायकोलॉजी व्यवस्थित डेव्हलप झालेली असते, तुमचं अकाउंट साईज ग्रो झालेला असतो आणि तुम्हाला सेम गोष्ट रेप्लिकेट करायची पुन्हा पुन्हा. सो त्यासाठी कमीत कमी 1 वर्ष विल बी टुगेदर. ओके, शुअरली. थँक्यू व्हेरी मच.